अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी सन्मानित सदस्यांनी लावलेली आहे, उपस्थित केलेली आहे। या खात्याचा मंत्री म्हणून जेव्हा माझ्याकडे हा पदभार आला त्यावेळेला एक कल्पना अशी होती की महाराष्ट्रामध्ये जे वसतिगृह आहेत त्यातले बहुतांशी वसतिगृह हे भाडे तत्वावर चालतात। भाडं घ्यायचं, इमारत भाड्याने द्यायची आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जे काही सुविधा पाहिजे त्या कधीच उपलब्ध होत नव्हत्या, अशी अवस्था अनेक वसतिगृहाची आहे। म्हणून मी हा पदभार घेतल्यानंतर पहिला निर्णय असा घेतला होता की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जवळपास 1200 वसतिगृहाचा आपल्याला नवनिर्माण करायचं। हे किरायाचे हॉस्टेल जे आहेत ते आता बंद झाले पाहिजे। म्हणून सभागृहाला सगळ्यांना माहिती आहे की मी सर्व आमदारांना वैयक्तिक पत्र लिहिले होते। त्या पत्रामध्ये हा उल्लेख केला होता की तुमच्या विभागामध्ये या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जर जागेसाठी जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल किंवा जागा उपलब्ध असेल तर माझ्याकडे प्रस्ताव द्या, मी त्याला मान्यता देतो। आणि अनेक आमदारांनी मला त्या तसे उत्तर म्हणजे प्रस्ताव सुद्धा दिलेले आहेत। परंतु ह्या वसमतमध्ये जेव्हा आम्ही जे जागा मागितली त्या महामंडळाकडे फार मोठी जागा आहे, त्यातली अवघी 4 एकर जागा आम्ही मागितली। 4 एकर जागेमध्ये मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह व्हावं त्यासाठी आमच्याकडे सगळे पैशाची तरतूद आहे। गेल्या वेळेला आम्ही 1200 कोटी रुपये ठेवले होते, या वर्षी आम्ही 1500 कोटी रुपये ठेवलेले। तरी ह्या काही अडचणी ज्या येतात त्या जागेच्या मुळात जागा उपलब्ध करून का देत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। गेल्या वेळेला सुद्धा मी 1200 जेव्हा मला वसतिगृह करायचे होते, फक्त 47 वसतिगृहाचे मी भूमिपूजनाच्या आता मुहूर्तात काढलेलं आहे। म्हणजे जागेची उपलब्धता करून देणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। यावर्षी सुद्धा मी जे पैसे 1500 कोटी रुपये ठेवलेत त्याच्यातले अवघे 56 कोटी रुपये आतापर्यंत त्याचे प्रमा दिलेले आहेत। बाकी पैसे सुद्धा माझ्याकडे बॅलन्स आहे, जवळ 700 कोटीच्या आसपास माझ्याकडे बॅलन्स आहे। अध्यक्ष महोदय, आम्ही या पाटबंधारे खात्याकडे जेव्हा मागणी केली तर त्यांनी आम्हाला 9 कोटी रुपयाचा प्रस्ताव दिला, प्लस रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे सगळं वेगळे। अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून मला एक विनंती करायची, आपण अनेक वेळेला असे प्रस्ताव आम्ही पाहतो, एखाद्या शैक्षणिक संस्थेला उगाच तरी त्याला 4-5 एकर नाममात्र पट्टा म्हणून त्याला ती जागा दिल्या जाते। परंतु ह्या मागासवर्गीय मुलांच्यासाठी मुलींसाठी जर एक चांगला शासन टू शासन, हे काय वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे, ही शासनाची एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे वर्ग करण्याचा प्रकार आहे। मग अशा वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये दिरंगाई का करता? आणि म्हणून ही जर जागा जर आम्हाला उपलब्ध करून दिली असेल तर वाटेल तेवढे पैसे, जेवढे पैसे लागतील ती द्यायची सरकारची आमच्या विभागाची मानसिकता आहे। म्हणून यासाठी मी पुन्हा माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, ही जागा उपलब्ध करून जर दिली, आम्हाला नाममात्राने द्या, आम्हाला जर उपलब्ध करून दिली त्या हॉस्टेल बांधण्यासाठी जेवढाही निधी लागेल तो या विभागातर्फे वितरित करण्यात येईल। अध्यक्ष महाराज, मी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला पैशाची कमतरता नाही, परंतु शासकीय जमीन एखाद्या विभागाची दुसऱ्या विभागाकडे वर्ग करताना नाममात्र दर हा लावला जातो। अनेक शैक्षणिक संस्था अशा आहेत ज्या प्रायव्हेट त्यांना 4-4, 5-5 एकर जागा शासनाने दिलेली आहे त्यांचा विस्तार व्हावा म्हणून। परंतु या मागासवर्गीय मुला मुलींसाठी जर आपल्याला जर चांगलं वसतिगृह बांधायचं असेल, मी माननीय मुख्यमंत्र्यांना, मी आता आमचे कार्यक्रम जॉईंट आहे त्यांच्याबरोबर मी चर्चाही करेन। जर विभागानं अखेरला द्यायचा नाहीच असं जर ठरवलं तर मुख्यमंत्र्यांकडे तो निर्णय सोपवला जाईल आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक सुद्धा आयोजित केली जाईल।